विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत। अंबादास दानवेजी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घरकुल योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, तुम्ही आरोप करताय, कशा पद्धतीने हा सगळा भ्रष्टाचार आहे? हे पण मी सभागृहात मांडलेला आहे। घरकुल बोगस कागदपत्र बनवून घरकुल लाटण्याचा प्रकार संभाजीनगरात घडलाय। सरकार अजूनही जागेवर नाही आहे, सरकार अजूनही जागं झालेलं नाही। इथं मी त्यांना पत्र दाखवले, देवेंद्रजींच्या नावाने उत्पन्नाचे सर्टिफिकेट आहे, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे संभाजीनगरात राहतात। राहुल नगर, सादात नगर, छत्रपती संभाजीनगर, हे एकनाथ संभाजी शिंदे, आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर, त्यांचं टॅक्स आहे 1900 रुपये। हे शिंदे साहेबांचं रॅशन कार्ड आहे बघा, पूर्ण घराचं आहे, वहिनींचं आहे, डॉक्टर श्रीकांतजींचं आहे, त्यांच्या सौभाग्यवतींचं आहे आणि शिंदे साहेबांच्या नातवाचं नाव आहे याच्यात, बरोबर। त्याच्यानंतर हे रहिवासी प्रमाणपत्र आहे तहसीलचं, दोघांचं आहे, वार्षिक उत्पन्न आहे दोघांचं। त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे देवेंद्रजी फडणवीस यांचं, आणि कोणतं कास्ट सर्टिफिकेट आहे? एससीचं आहे, एससीचं आहे काय लिहिलेलं आहे ना, आणि दोघांचे आधार कार्ड आहे बघा, संभाजीनगर पत्त्याचे। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याच अशा पद्धतीने फॉर्जरी डॉक्युमेंट्स होत असतील तर कोणाला जबाबदार धरायचं? राज्यात हिंमत कशी होती ती बघा ना तुम्ही, की राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या आणि उपमुख्यमंत्र्याचे पेपर बनवण्याची हिंमत होती। आता अजून मी एवढा आरोप केला तर कुठे झोपले काय? कोणता मंत्री यांनी त्यातून दखल घेतली की नाही घेतली मलाच माहिती नाही। तू संजय शिरसाट म्हणतात की ह्याच्यावरती एक समिती गठीत झाली पाहिजे, या सगळ्या समिती हे ज्यांनी सही करून दिले त्याला धरून आणा, त्याच्यावर चार्जशीट करा, कसली समितीची काय गरज याला? परंतु अशा पद्धतीने डॉक्युमेंटेशन खरं तर खोट्या पद्धतीने तयार करणं, याच्यासाठी कोण जबाबदार आहे आणि काय शिक्षा पाहिजे? हे बा, आता मला तर माहिती नाही, माझ्याकडे हे आले, कोणीतरी मला आणून दिले, ज्यांनी दिले असेल त्याला कारवाई झाली पाहिजे, नसेल दिलं तर कोणी दिले त्याची चौकशी झाली पाहिजे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी काही संपर्क वगैरे साधला काय सगळ्या? नाही, आता तर मी दुपारी बोललो सभागृहात, मी त्यांनाच पाठवणार। मी चंद्रकांत दादांना आणि गणेश नाईकांना दाखवले पेपर्स। परंतु तुम्ही स्वतःहून पोलीस स्थानकामध्ये वगैरे काही तक्रार दाखल करायला जाणार काय? करू ना, आता इथे काय काय होतं बघू ना, मग तक्रार दाखल करतो मी। परंतु ही मोठ्या प्रकारात ही चोरी वाटत नाही का? कारण की घरकुलमध्ये मोठ्या प्रकारात मोठी फसवणूक आहे। घरकुलासाठी असे लोकांचे पेपर्स बनवले गेले। मला तुम्ही सांगा, देवेंद्रजींचे पेपर बनतात, शिंदे साहेबांचे पेपर बनतात, तर बाकीच्या माणसाचे पेपर बनवणं अवघड काम आहे का? एवढंच मला सांगा। बांगलादेशी रोहिंग्यांवरती मात्र वचक ठेवली जाते, मात्र इथेच हे काय बांगलादेशी काय, कोण कुठे राहतं कोणाला माहिती आहे, नुसत्या गोष्टी नुसत्या गप्पा आहे। इथे मला तो नेपाळी भेटला की माझ्या 6,000 रुपये देऊन मी आधार कार्ड बनवलं, म्हटलं तो काय या गप्पा मारतात? खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। विधान परिषदेचे आमदार होते ठाकरे गटाचे अंबादास दानवे, त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थेट जातीचे प्रमाणपत्र असतील किंवा त्यांच्या डोमसाईल सर्टिफिकेट जे आहे ते खोट्या पद्धतीने बनवण्यात आलेले, त्या संदर्भातले डॉक्युमेंटेशन जे आहेत ते अंबादास दानवे यांच्यापर्यंत देखील पोहोचलेले आहेत। या सगळ्या संदर्भाची तात्काळ गांभीर्याने दखल जी आहे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी जी आहे ती अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।